नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान तंत्रज्ञान भाग 1 मधील पहिलं प्रकरण गतीचे नियम त्यामधील न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम पाहणार आहोत. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. या ठिकाणी आपण न्यूटनचे गतिविषयक पाहण्या अगोदर काही वेगवेगळे उदाहरणे पाहूयात. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, what could be the reason for the following? असे का होत असेल? एक, a static object does not move without the application of a force. स्थिरावस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हलत नाही. सेकंड, to the force which is sufficient to lift a book from a table is not sufficient to lift the table. टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलण्यासाठी पुरेसे असलेल्या बलाने टेबल उचलता येत नाही. थर्ड वन, फ्रूट्स ऑन अ ट्री फॉल डाऊन वेन इट्स ब्रँचेस आर सेकन. फांदे हलवल्यानंतर झाडावरून फळ खाली पडते. अन इलेक्ट्रिक फॅन कीप्स ऑन रोटेटिंग फॉर सम टाइम इवन आफ्टर इट इज अ स्विच ऑफ. विजेचा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही काळ फिरत राहतो. इफ वी लुक फॉर रिझन्स फॉर द अबाव वी रिअलाइज दॅट ऑब्जेक्ट्स हॅव सम इनर्शिया. वी हॅव लर्न दॅट इनर्शिया इज रिलेटेड टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्क्राइब दिस इज अ व्हेरी प्रॉपरली अँड इज देअरफॉर ऑल्सो कॉल्ड द लॉ ऑफ इनर्शिया. वरील उदाहरणावरून असे लक्षात येते की वस्तूमध्ये जडत्व असते आणि वस्तूचे जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी निगडित असते. हे आपण शिकलेलो आहोत. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमात पदार्थाच्या याच गुणधर्माचे वर्णन केले आहे, म्हणून त्याला जडत्वाचा नियम असे म्हणतात. इथे आपल्याला बंद केलेला पंखा थोडा वेळ फिरताना दिसतो आहे. झाडाचं फळ हलवल्यानंतर, झाडाची फांदी हलवल्यानंतर फळ खाली पडत आहे आणि स्थिर चेंडूला धक्का दिल्यानंतर त्या ठिकाणी गतिमान होताना दिसत आहे. त्यानंतर न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम पाहण्यासाठी आपण काही कृती बघूया. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. लेट्स ट्राय धिस. करून पाहूया. फिल ग्लास विथ सँड. ग्लासमध्ये वाळू भरून घ्या. कीप अ पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन इट. त्या ग्लासवर एक पुठ्ठा ठेवा. कीप 5 रुपीज कॉइन ऑन द कार्डबोर्ड. त्या पुठ्ठ्यावर 5 रुपयाचे नाणे ठेवा. नाऊ स्ट्राईक द कार्डबोर्ड हार्ड युजिंग युअर फिंगर्स अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. आता त्या पुठ्ठ्याला बोटाने जोरात टिचकी मारा. काय घडते याचे निरीक्षण करा. इथं विद्यार्थ्यांनी आपल्याला ग्लासामध्ये वाळू घेऊन त्यावरती कार्डबोर्ड ठेवलेला आहे, त्यावर 5 रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे आणि ज्यावेळेस टिचकी मारतात तेव्हा ते नाणं ग्लासामध्ये पडतं आणि कार्डबोर्ड पुढे निघून जातो. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला मुलगा बॉलला धक्का देताना दिसत आहे. ज्यावेळेस बॉलवर बल प्रयुक्त होते तेव्हा बॉल आपल्याला पुढे जाताना दिसतो. त्यानंतर संतुलित बल व असंतुलित बल म्हणजे काय ते आपण या ठिकाणी पाहूया. बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. यू मस्ट हॅव प्लेड टग ऑफ वॉर. तुम्ही रस्सीखेच खेळलेला असाल. So long as the forces applied by both sides are equal, that is balance, the center of the rope is static in spite of the applied forces. यामध्ये जोपर्यंत दोन्ही बाजूंनी बल सारखे असते तोपर्यंत रस्सीचा मध्य स्थिर असतो. येथे दोन्ही बाजूंना लावलेले बल समान असल्याने, अर्थात बले संतुलित असल्याने बल प्रयुक्त केलेले असून रस्सीचा मध्य हा स्थिर असतो. ऑन द अदर हँड, वेन द अप्लाइड फोर्सेस बिकम अनइक्वल, दॅट इज अनबॅलन्स, अ नेट फोर्स गेट्स अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द ग्रेटर फोर्स अँड द सेंटर ऑफ रोप शिफ्ट्स इन दॅट डायरेक्शन. परंतु ज्यावेळी एका बाजूने प्रयुक्त केलेले बल वाढते, समजा या बाजूने आपण बल वाढवलं तर प्रयुक्त केलेली बले काय होतील? असंतुलित होतील आणि परिणामी बल
अधिक बलाच्या बाजूने प्रयुक्त होते व रस्सीचा मध्य त्या दिशेला सरकतो. म्हणजे हा मध्य जो आहे या बाजूने बल वाढवल्यानंतर इकडे सरकलेला दिसेल. त्यानंतर जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. When an object is at rest or in uniform motion along a straight line, it does not mean that no force is acting on it. म्हणजे एखादी वस्तू विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये असते तेव्हा तिच्यावर कोणतेही बल कार्य करत नसते असे नाही. ॲक्च्युली देर आर अ नंबर ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट बट दे कॅन्सल वन अनदर सो दॅट द नेट फोर्स इज झिरो. प्रत्यक्षात त्या वस्तूवर विविध बले कार्य करतात परंतु ती परस्परांना निष्प्रभ करीत असल्याने एकंदर परिणामी बल शून्य होते. न्यूटन्स फर्स्ट लॉ एक्सप्लेन द फिनॉमिनॉन ऑफ इनर्शिया inability of an object to change its state of motion on its own. It also explains the unbalanced forces which cause the change in the state of an object at rest or in uniform motion. All instances of inertia are examples of Newton's first law of motion. न्यूटनच्या पहिल्या नियमाने जडत्वाचे म्हणजेच वस्तूच्या गतिविषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याचे स्पष्टीकरण दिले जाते. जडत्वाची सर्व उदाहरणे न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाची उदाहरणे आहेत. इथे आपल्याला ही गाडी स्थिर आहे, ती जेव्हा गतिमान होते तेव्हा सुद्धा तिच्यावरती अनेक बल प्रयुक्त होतात आणि स्थिर असताना सुद्धा तिच्यावर अनेक बल हे कार्य करत असतात. आता समजा स्थिर गाडी गतिमान झाली, आपल्याला ती गाडी गतिमान होताना दिसत आहे. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.